नर्व्सद्वारे. मग या नर्व्सवर जर ॲक्शन झाली या बॅक्टेरियाची तर मग काय होतात, या नर्व्स कडक होऊन बसतात. कडक होतात तर त्याच्यामुळे आपल्याला बरीच लक्षणं जाणवतात आणि अगदी डेंजरस कंडिशन, इमर्जन्सी कंडिशन्सपर्यंत जाऊन पोचू शकतो. मग आता ह्या कंडिशन्स काय काय होतात, लक्षणं काय असतात? लक्षणांमध्ये बघा, आता छोटी छोटी लक्षणापासून सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, स्टिफनेस ऑफ जॉ, म्हणजे आपला जबडा कडक होऊन बसतो, उघडू शकत नाही, बंद करू शकत नाही, आखडून राहतो. लॉक जॉ वेगळा आणि कडक झालेला जॉ वेगळा. सो अशा कंडिशन्समध्ये कडक झालाय जबडा. नंतर नंबर 2, मान कडक झाले, कडकच होऊन बसले, हलवता येत नाहीये मान. स्टिफनेस ऑफ नेक, अशी कंडिशन पण लक्षण आहे. गिळायला त्रास होतोय. आता गिळायचा जो पाईप आहे तो आकुंचन प्रसरण पावतो, सो दॅट आपण जेवण आतमध्ये गिळू शकतो. पण तोच कडक होऊन बसला, मग जेवणात जाईल का? सो गिळायला त्रास व्हायला लागलाय. मसल्स, आपल्या मांसपेशी कडक होऊन बसल्यात, क्रॅम्प्स मोठे मोठे यायला लागलेत, खूप दुखतायत. अशामध्ये मांस कडक व्हायला लागतं, हातपाय कडक व्हायला लागलेत, ही पण एक लक्षण होऊ शकतं. आणि मोठ्या कंडिशन्समध्ये मग जातं कंडिशन धनुर्वात. धनुर्वात म्हणजे काय? धनुष्य बाणासारखी शरीर होऊन जातं. तर धनुष्य बाणासारखं शरीर कडक होऊन जातं. सगळ्या मांसपेशी अशा कडक होऊन बसतात की तो धनुष्य बाणासारखा शरीराचा आकार होऊन जातो. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. ही कंडिशन सगळ्यात डेंजरस कंडिशन असते. आणि त्यातही आपले फुफ्फुस, आपले लंग्स हे पण फुग्यासारखंच आकुंचन प्रसरण पावतात की नाही. श्वास आत घेतात, श्वास बाहेर टाकतात. मग अशा वेळेला हे लंग्सला रक्तपुरवठा करणारं किंवा नर्व्स सप्लाय करणारं कडक होऊन बसले. मसल्स तिथेही आहेत, ते जर कडक होऊन बसले, मग श्वास घेता येईल का? श्वास घ्यायला सुद्धा डिफिकल्टी येते. मग श्वास जर घेता आलं नाही तर मग काय होईल? सो म्हणून ही अगदी छोटासा काटा जरी लागला, सुई जरी टोचली असेल किंवा मांजरीसोबत खेळताना नख जरी लागलं असेल, तरी सुद्धा सगळ्या कंडिशन्समध्ये टीटीचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे.